महाराष्ट्र केसरी 2026ची मानाची गदा पटकावल्यानंतर हर्षवर्धन सदगीरनं आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे। 2020 नंतर 2026ला हर्षवर्धननं महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकली। मात्र डबल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर हर्षवर्धननं 2020ला महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सरकारनं नोकरी न दिल्याची खंत बोलताना व्यक्त केली आहे। पाहूया। निर्धारित वेळ संपली। गुणांच्या आधिक्यावर हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरीचा मानकरी। महाराष्ट्राला मिळाला 7वा डबल महाराष्ट्र केसरी। शिंदे साहेब असतील, त्यांना भेटलेलो माझा फोटो पण आहे, लेटर पण आहे, पण मला नोकरी दिली खंत नव्हती। आज मी केलं डबल महाराष्ट्र येऊन दाखवलं आणि एवढं मोठं बक्षीस जिंकलं, मला आता नोकरी दिली। महाराष्ट्र केसरीची मानाची गदा दुसऱ्यांदा उंचावणाऱ्या हर्षवर्धन सदगीरने विजयानंतर ही अशी खंत व्यक्त केली। महाराष्ट्र केसरीवर दुसऱ्यांदा नाव कोरताच हर्षवर्धननं 6 वर्षात भोगलेल्या अन्यायाची सल बोलून दाखवली। 2020ला जिंकल्यानंतर नोकरी मागितली होती, त्यासाठी एकनाथ शिंदेंची भेटही घेतली होती, मात्र त्यावेळी नोकरी दिली गेली नाही। आता मी दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालो, यावेळी मला नोकरी नको असं म्हणत हर्षवर्धननं नाराजी व्यक्त केली आहे। मी स्वतःला सिद्ध करून दाखवल्याचं यावेळेला हर्षवर्धन म्हणाला। रविवारी पुण्यातील वाघोलीमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने महेंद्र गायकवाड याच्यावर 4-3 ने विजय मिळवत दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली आहे। शिंदे साहेब असतील, त्यांना भेटलेलो माझा फोटो पण आहे, लेटर पण आहे, पण मला नोकरी दिली खंत नव्हती। आज मी केलं डबल महाराष्ट्र येऊन दाखवलं आणि एवढं मोठं बक्षीस जिंकलं, मला आता नोकरी दिली। मात्र आपण काल भावनेच्या भरात नोकरी नको असं म्हणत खंत व्यक्त केली होती। सरकारने जर सन्मानानं नोकरी दिली तर ती स्वीकारू असं हर्षवर्धननं आता सांगितलंय। ती जी भावना होती काल माझी की मला आता नोकरी नकोय, अशी ती भावना म्हणजे कसं आहे की कोणाला नकोय नोकरी, मला पण हवी आहे नोकरी, पण जर मला रिस्पॉन्स चांगला भेटला तर मी नक्कीच स्वीकारेल सरकारचा, पण मी त्यांचं पण आभार व्यक्त करीत स्वीकारेल मी ती गोष्ट। हर्षवर्धन सदगीरला नोकरी मिळावी अशी मागणी हर्षवर्धनचे गुरु पैलवान काका पवार यांनीही केली आहे। हर्षवर्धनच्या नोकरीबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं यावेळेला काका पवार यांनी म्हटलंय। त्याला अजून त्या भावनेच्या याच्यामध्ये काल बोलून गेला, पण सरकारला भांडायला पाहिजे। सरकार भांडल्याशिवाय आई दूध कधी पाजवते, रडलं तर दूध पाजवणार आहे, ते सरकारने त्याला दूध पाजव म्हणजे 4 वर्ष झाले मागे लागलं। दादा भिशे त्यांचे खासदार आमदार मंत्री होते, त्यांना सुद्धा सांगितलं की ह्या पोराची नोकरी लावा। फार घरच्या कुटुंब म्हणजे आदिवासी इलाक्यातला पैलवान नाही, हे काय सगळ्या सुशिक्षित त्याच्यामध्ये नाही, आदिवासी गावामध्ये राहतो, म्हणजे जिथं पाणी नाही तिथं राहतो आणि तिथून येऊन हे पैलवानकी करतो। मुख्यमंत्र्यांशी बोलणार का तुम्ही? बोलणार की। हर्षवर्धन सदगीरने नाराजी व्यक्त करत आपल्याला नोकरी नको असं जरी म्हटलं असलं तर दुसरीकडे हर्षवर्धन सदगीर याच्या वडिलांनीही हर्षवर्धनला नोकरी मिळावी अशी मागणी केली आहे। हर्षवर्धन डबल महाराष्ट्र केसरी झाल्याचा आनंदही त्यांनी यावेळेला व्यक्त केला आहे। मेहनत त्याची भरपूर घेतली, त्याला जे पाहिलं त्याला सातत्याने काय व्यवस्थित सांगायचो, आपलं कुठं चुकायचं नाही, थोडं नाव मोठं झालं तर कुठं चुकता कामा नाही, नाव खराब होता कामा नाही, त्यांनी ते पथ्य पाळलं आणि डबल महाराष्ट्र किती झालं हे त्याचं सगळ्यात व्यवस्थित वागण्याचं हे गमत घेतं। काका पवार तालमीत होता, गेले कित्येक वर्ष कष्ट घेतोय, त्याला तुम्ही कसं भेटता, काय बोलता काका पवार? आता शासनाने काय नाही, एकच महाराष्ट्राच्या 2 महाराष्ट्र केसरी होईल, त्याला एखादी छोटीशी नोकरी द्यावा एवढीच माझी विनंती। दरम्यान हर्षवर्धन सदगीरच्या नोकरीचा मुद्दा आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात उपस्थित केला। हर्षवर्धन सदगीरला तत्काळ नोकरी द्यावी अशी मागणी तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे। या हर्षवर्धन सदगीरला रेल्वेने घेऊन अनेक वेळा आम्ही नाशिकवरून मुंबईला आलो, त्याला सरकारने सांगितलं होतं मागच्याच महाराष्ट्र केसरीच्या वेळेस की तुला सरकारी नोकरी देणार आहे, मात्र अद्यापपर्यंत तो डबल महाराष्ट्र केसरी झालाय, परंतु अद्यापपर्यंत सरकारने त्याला सरकारी नोकरी दिलेली नाही। सरकारने तातडीने यावर निर्णय घेतला पाहिजे। अशा पद्धतीचं खेळाडूंचं मनोधैर्य कमी करण्याचं काम सरकारने करू नये, खेळाडूंचं प्रोत्साहन देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे। या विषयावर माझी विनंती आहे, सरकारने थोडंसं निवेदन द्यावं। हर्षवर्धन सदगीरने पहिल्यांदा 2020ला महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्यानंतर नोकरीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला होता, मात्र त्यावेळी त्याची घोर निराशा झाली होती।
मात्र आता या नाशिकच्या पठ्ठ्यानं दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचं मैदान मारलंय. आता तरी सरकारने हर्षवर्धन सदगीर यांना सन्मानाने नोकरी देऊन हर्षवर्धनची नाराजी दूर करणं गरजेचं आहे. निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास पुणे.